काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की हा होममेड ऑप्शन नक्की ट्राय करा. नाचणी, ड्रायफ्रुट्स, खजूर, कोको एकदम डिलिशियस आणि होलसेल रागी चोको लड्डूज. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे हेल्दी, टेस्टी आणि एकदम परफेक्ट वेट लॉस रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी लागलेलं सर्व साहित्य जे आहे ते काढून घेतलेलं आहे. तुम्हाला सर्व इन्ग्रेडियंट्स, पूर्ण मेथड जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. जस्ट तुम्हाला सांगते, इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे, त्याचबरोबर घी, कोको पावडर आणि त्याचबरोबर खजूर, बदाम, इलायची पावडर आहे. इलायची पावडर मी गोडासाठी जी करते ती साखर टाकून थोडीशी ग्राइंड करते, त्याच्यामुळे मी तीच यूज केलेली आहे. बस इतक्या साहित्यामध्ये आपल्याला आपलं हेल्दी जे लड्डू जे आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा आपल्याला बदाम जे आहेत ते छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे काळपट होणार नाही आणि छान म्हणजे आतून खूप छान भाजले जातील आणि मिक्सरमध्ये ग्राइंड म्हणजे खूप इझिली होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपले बदाम जे आहेत ते मी रोस्ट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता मी इथे सफेद तीळ आहे ते सुद्धा भाजून घेणार आहे. आपल्याला लाडूसाठी यूज करायचे आहेत. कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत, जास्त भाजायची गरज नाही. अगदी एखादा मिनिट, जर तुमचा पॅन गरम असेल तर एखाद्या मिनिटातच होऊन जातात. तडतडायला लागले की आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी घी घेतलेलं आहे. त्याचबरोबर घीमध्ये थोडं आपल्याला जे पीठ आहे, आपलं रागीचे पीठ आहे ते थोडंसं टाकून आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम टाकलं की आपलं जे घी आहे ते पूर्ण सोक होऊन जातं त्याच्यामध्ये आणि थोडंसं ड्राय राहतं. जर थोडं तुम्ही मिक्स करून घेतलं की घी जो आहे तो छान मेल्ट होतो आणि पूर्णपणे आपल्याला रागी जी आहे ती पूर्ण सॉफ्ट होऊन जाते, म्हणजे एकजीव होऊन जाते त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने 2 बॅचमध्ये मी अर्धं करून असं घेतलेलं आहे आणि छानपैकी 2 ते 4 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित भाजून घेतले तर म्हणजे लाडू खाताना आपल्याला कच्ची अशी टेस्ट येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे हे मिक्स आहे पीठ आणि घीचं, ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरती ठेवलं तर जसं घी जो आहे तो मेल्ट होत जातो, तसं हे प्रीमिक्स जे आहे ते एकजीव होत जातं. तुम्ही पाहू शकता. जर अगदीच तुम्हाला कोरडं वाटत असेल, ड्राय वाटत असेल, तर तुम्ही एखादा चमचा तूप त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता. तर आता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सी जारमध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी रागीचं जे पीठ आहे ते टाकून घेणार आहे, रोस्ट केलेलं. फ्रेंड्स, छानपैकी असं घीचं स्मेल आली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही रागी भाजता तेव्हासुद्धा पिठाचं छान असं स्मेल आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही समजेल तुम्हाला की आपलं पीठ जे आहे आता प्रीमिक्स जे आहे ते रेडी झालेलं आहे. त्याचबरोबर बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. इथे मी खजूर घेतलेले आहेत. खजूर आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. 15 खजूर घेतलेले आहेत मी, म्हणजे थोडंसं गोड होईल आणि लिलीसुद्धा खाईल आणि ॲक्च्युली लिलीला आवडले. त्याचबरोबर इथे मी बदाम आणि मनुकेसुद्धा टाकून घेतलेले आहेत. तर फ्रेंड्स, माझं एक टीप आहे, म्हणजे सजेशन आहे की जर तुम्ही बदाम आधी जर करून घेतलात, मिक्सरला वाटून घेतलात तर खूप इझी होईल. नंतर एखादा बदाम असा राहून जातो, म्हणजे व्यवस्थित पावडर होऊन जात नाही. त्यामुळे जस्ट मी सजेस्ट करते की तुम्ही पहिलं बदाम करून घ्या. आणि इथे सर्व बाकी इलायची पावडर आणि कोकोआ पावडरसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला तीळ नंतर लागणार आहेत. इथे मिक्सरला वाटून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं एक मिक्सचर रेडी होऊन जातं आणि आपले खजूर वगैरे छानपैकी व्यवस्थित ग्राइंड झालेले आहेत, म्हणजे एकजीव सर्व हे मिश्रण जे आहे ते पूर्ण असं एकजीव तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता.
बदामचे थोडे थोडे तुकडे राहून गेलेले आहेत, थोडे मोठेच झालेले आहेत. त्याच्यामुळे जे मला असं वाटलं की मी चॉप्ड करून घेतले असते तर खूप बरं झालं असतं. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट केलं की जे बदामचे आहेत ते तुम्ही आधी मिक्सरला लावून घ्या, त्याच्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाका. तर इथे बॅटर जे आहे ते आपलं मिक्सचर ते रेडी आहे. त्यानंतर आपल्याला इथे सफेद तीळ टाकून घ्यायचे आहेत. तर सफेद तीळ खायलासुद्धा थोडंसं फ्लेवर देतं आणि त्याचबरोबर दिसायलासुद्धा लाडू त्यांचं टेक्स्चर आहे ते खूप छान दिसतं. थोडंसं हाताला आपण घी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे मिक्सचर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं तुम्ही लाडू जे आहेत ते वळायला घेता तसं हे मिश्रण जे आहे ते घी सोडत जातं. म्हणजे तुम्हाला ड्राय वाटेल, पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करता, लाडू वळायला घेता, तेव्हा छानपैकी असं घी त्याच्यामधून सुटत जातो. तर इथे जास्त घी यूज करायची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीनेच मी लाडू जे आहे ते तयार करून घेते. अगदी छोटे छोटे इतके लाडू करून घेणार आहे आणि हे तुम्ही बाहेर ठेवून स्टोअर करू शकता. आणि त्याचबरोबर खजूर आणि मनुकांमुळे अगदीच नैसर्गिक गोडवा येतो या लाडवांना. त्याच्यामुळे साखर घालायची गरज नाही किंवा गूळही घालायची गरज नाही. अगदीच तुम्हाला कमी वाटत असेल तर एखादा चम्मच तुम्ही मध घालून ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही अजून लहान मुलांना देत असाल तर वरून चॉकलेटची कोटिंगसुद्धा करून ठेवू शकता. आणि जर चॉकलेट कोटिंग नसेल तर हे लाडू जे आहेत ते डब्यात साधारण एअरटाईट डब्यामध्ये साधारणतः 1 महिन्यापर्यंत ठेवू शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही चॉकलेट कोटिंग करताय तर मग हे लाडू तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला लागतील आणि जेव्हा तुम्ही खाल त्याच्या काही मिनटं म्हणजे 15 ते 20 मिनटं तुम्हाला बाहेर काढून ठेवायला लागेल. म्हणजे कोटिंग जी आहे चॉकलेटची ती स्मूथ होईल, जास्त कडक राहणार नाही. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने मी बाकीचे जे लाडू आहेत ते सुद्धा तयार करून घेते. तर फ्रेंड्स, एखादा लाडू जर तुम्ही सकाळी खाल्लात नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी खाल्लात तरी खूप बेस्ट आहे आणि छान आहे. तर फ्रेंड्स, माझी जी डाएट फूड रेसिपी सिरीज आहे ती अगदीच संपायला आलेली आहे. 84 आय थिंक झालेल्या आहेत व्हिडिओ माझ्या. तर एकदा चॅनलवरती नक्की व्हिजिट करा. यूजफुल, इझी आणि टेस्टी वेट लॉस कमी करणारे म्हणजे यूजफुल अशा व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत. एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला आवडला माझ्या व्हिडिओज तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा बाजूला बेल आयकनचं बटन आहे ते बटन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच हेल्दी, टेस्टी आणि डिलिशियस रेसिपीवर. तर फ्रेंड्स, स्पेशली लिली ॲक्च्युली नाचणीची भाकरी नाही खात, स्पेशली तिच्यासाठी बनवल्या आहेत. पाहूया लिलीला आवडले का. फायनली लिलीला आवडला आहे. त्याच्यामुळे स्कूलला जाताना किंवा सकाळी जेव्हा दूध पिते त्याच्याबरोबर एखादा लाडू खाऊ शकते. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांबरोबर ट्राय करू शकता. तर मी इथे चॉकलेट कोटिंग जे आहे ते अवॉइड केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने दिलेलं आहे. मी कोकोआ टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं चॉकलेटी फ्लेवर येते. त्याच्यामुळे ओके. बाय.